सो कॉंग्रॅच्युलेशन सांग्या, मी बाईक घेतली. नमस्कार मित्रांनो, मी आहे तबे खंडे मातावडीकर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आता वाजलेत दुपारचे 12 आणि मी चाललो आहे. म्हणजे चेतन पण आहे, सगळे चेतन आहे, घोंग्या आहे, रेजन्सी नाक्याचे इथं म्हणजे मोठी मिठाईवाला तिथं काय बघायचं म्हणजे कशाला चाललो ते मी तुम्हाला नंतर सांगतो थोड्या वेळात. पुढे बघा कशाला चालू आहे. फक्त आता जरा सेटअप जरा बरोबर आहे का बघायला लागेल, कारण आता मी जो लावला आहे तो माझा फोन लावला आहे, कारण मी माझा जो 3.5mm हेडफोन जॅकचा जो प्रॉब्लेम होता तो फिक्स केला आहे. कशामध्ये? एका पिनमध्ये, आणि जो सेफ्टी पिन असतो ना त्याच्यामध्ये. मग एवढ्या दिवसापासून तो मी प्रॉब्लेम बघून मग ऑर्डर खराब झाला काय. बट मी त्या दिवशी काय केलं, सेफ्टी पिन घेतला. हां ठीक आहे चला. त्या दिवशी सेफ्टी पिन घेतला, मला हेडफोन जॅक मी टाकला. मला वाटलं तर मला घाण असेल, त्यात टाकला, एवढी घाण काढली. नंतर मग बरोबर झाला, कारण ती पिन होती ना ती आतमध्ये जात नव्हती, तो प्रॉब्लेम होता, त्यामुळे बरोबर कनेक्ट नव्हतं होत. पण आता घाण काढल्यामुळे पिन आतमध्ये गेला आणि तो बरोबर वर्क करायला लागला. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य. आज संडे पण आहे, सर्वांना सुट्टी पण आहे. हा रस्ता आमचा कधी पण काय माहिती जसं बनणार तर नाही हा रस्ता, फक्त 1% चान्सेस ते बनायचे, 99% आहेत नाही बनणार हा रस्ता. इथं येणार आहे घोंग्या, बघू मला बोललं इथं थांबायला, इथून येईल तो आता. ओके, सो प्लॅन असा आहे आता, जसं घोंगा गेला सांगायला आणणारा त्याची अंग्याला घ्यायची गाडी, म्हणजे नवीन गाडी घ्यायची. तर जस्ट शोरूममध्ये चेक करायला चालू आहे काय प्राईस चालू आहे, ऑन रोड प्राईस काय चालू आहे, काय काय ऑफर्स चालू आहेत, कोटेशन काढायला म्हणजे. नंतर बघू कसं तो फायनल करतो. त्याला घ्यायचं आहे FZ. तर माहीत ना FZचा नवीन मॉडेल आहे ना तो घेणार होतो. आता FZ होतं दुसरी होती त्याला. तर माझी गाडी पण आवडली, आपाची कृष्णा पण आवडली, सर्व माझी गाडी आवडते. हे पुढं लावलं ना सर्व बघतायत काय लावलं आणि हेल्मेटला. युनिक आहे ना, युनिक. कचऱ्याची गाडी आता आले हे सकाळी मस्त कचरा उचलला येतात ना, मस्त म्युझिक लावतात. दावडी प्रीमियर लीग आला चांगल्याचं. पार्टी पाहिजे आता. रे गाडी फायनल ना चल चलो आज फायनल करून गाडी कोणती घ्यायची ते. पूलमध्ये गेलं तर त्या म्हणून त्याची मला कॉल केला त्याने. हा लावतो ना स्विमिंग, बघू ना स्विमिंग शिकू आपण. 2025 स्विमिंग शिकू आपण. हां बघू आपण. मी पण येतो थोडे दिवस जाऊन मग येतो. म्हणजे गाड्या सगळ्याला स्विमिंग क्लास लावल्याने. हां 4 व्हीलर, अरे 4 व्हीलरमध्ये काय आता ऑटोमॅटिक तर आहे सगळी.
बरोबर यमाचं पुढे शोरूम आहे, तिकडे चाललो आहे आम्ही. आणि मेट्रोचं काम चला. एम टी घेऊन टाक, एम टी घेऊन टाक, एम टी. हा इथंच आहे ना, चल ना. अरे हा रेडियमचा आहे भाई, रेडियमचा आहे हा, रेडियमचा शॉप आहे. ते शॉपला एंट्री कुठून आहे? इथूनच आहे काय? चल चल चल. अरे एम टी लावले. R15 घेतो का? FZ घेतो. R15 पण आहे, एम टी पण आहे सध्याच. तू कोणती बघते? हां FZ न्यू मॉडेल. म्हणजे बघून विचार का कोणती? ही R15 आहे, तिकडं एम टी आहे न्यूवाली. ती एम टी नवीनवाली आहे रे, एम टी नवीनवाली. लाईट चेंज. हां आणि इकडं तिकडे पण MI मास्टर, MT मास्टरवाली तरी निऑनवाली, इथं पण नॉर्मल. सो कॉंग्रॅच्युलेशन शांग्या, मी बाईक घेतली आहे. कोणती आहे रे? वर्जन 3वाली आहे ना? हां वर्जन 4.0 आहे. MIची FZS. त्याच्यामध्ये आपल्याला DRL आहे, LED आहे, ऑलरेडी इंडिकेटर्स. एवढी मोठी डिस्क आहे, 3.5 mm डिस्क आहे. ती पण राऊंड आणि बायप्रीचे खाली असतात. पाठी पण डिस्क आहे. पाठी ट्रॅक्शन कंट्रोल आहे ना हिला? ही ABS डिस्क आहे, ट्रॅक्शन कंट्रोलची डिस्क आहे. पुढे ABS आहे, सिंगलचा आणि ABS यामध्ये. आणि पाठी पण जी डिस्क आहे ती 4 mm आहे, ती पण राऊंडवाली डिस्क आहे. टायर साईड छोटी आहे तिची. म्हणजे पुढचा जर टायर बघितला आपण तर MRFचा टायर आहे आणि पाठी पण MRFचा टायर आहे. आणि हा बॅक लुक आहे. हे बघ ना, मी एक प्रॉब्लेम पाहिला आहे यामध्ये. तो जो आहे ना, काय काय गाडीचं पहिलं जुनं झालेलं ना FZ, तो यामध्ये होल करतो. आता होल झालेला आहे. एक बाईक बघलेली मी MIची, त्या पाठचा लुक असा. हां करू शकतो ना, हां करू शकतो. ही वाली यामध्ये गोल्डमध्ये आहे, त्याच्यामध्ये हे मॅटमध्ये मॅट ब्लॅक आहे आणि गोल्ड शायनिंगमध्ये. ते चालू कर बघू. असा आवाज आहे. इन्स्ट्रुमेंट कसं आहे? MTचंच आहे. तर ती चालले 150ला ना? 150. आणि इथे MT ही कितीला? ही 215ला ऑन रोड आणि ती 150. तिला ती 6ला MT 300वाली 300 cc ती. चला आता ही तर बघितली. आता MIची झाली. आता थोडं अजून गाड्या ट्राय करायच्या आहेत. मग त्याला जी कम्फर्टेबल वाटेल ती बघू. त्याला तर मन आहे FZच घ्यायचा, बट बघू आता अजून गाडी ट्राय करायचं. म्हणजे माझी गाडी आहे नवीनवाली, तिची ऑन रोड प्राईस काय ते. आणि एकदा पल्सरची येऊन बघतो आहे N160 काय चालू आहे प्राईस, ते पण बघूया. 160 आहे ना, जो टॉप मॉडेल आहे तो जाते 170. हा मग त्याला तोच बोललो ना, प्राईस सांग मला. म्हणून त्याला बोललो प्राईस सांग. तो प्राईस सांगा तर टाइमपास करत बसलेला.
मला नाही बोलत प्राईस सांग मला. प्राईस सगळे निघलो आम्ही. चल ना बघू, चल ना एक्स्ट्रीम. ठीक आहे चला, होंडा पण बघून घेऊ आपण. इथेच गाडी लावू ना. चलो, इथं तर होंडाचा शोरूम पण आहे, तर जरा एक्स्ट्रीम पण बघून घेऊ. एक्स्ट्रीम 160 ना, 160 का 125? 125 बघशील इंद्रियाची. 125 आहे इथं. टी व्ही एस बघा, स्प्लेंडर घ्या ना. स्प्लेंडर स्प्लेंडर भाई, गोंग्या स्प्लेंडर. एकदा पेट्रोल टाकलं बघाच नको मग. टाकायचे ना, टाकतो पडतच नाही. ते साईडला बायकच आले रे बघ. इथून मी हेल्मेट घेतला आहे हा माझा, तिथून हेल्मेट घेतला आहे. बायकर्स गॅलरी पण असं काय, बायकर्स आउटलेट. हां मी हा इथून घेतला आहे. माझा हजार्ड फॉर्म इथून लावला आहे फडके रोडला. अरे ते ग्लॅमर आहे, ग्लॅमर बायकर्स गॅलरी. भेटलाय कधी काय बोलतो, मस्त आहे रे. मला पण द्या कोणतरी असं एक गिफ्ट. माझ्या टी व्ही एस अपाचे आणि माझा नाव नंबर. तू सर्व बघून घे, नंतर मग डिस्कस कर तुझ्या कोणतं पाय पोचतात कोणतं. हां मला जास्त माहीत नाही गाडी. मला माहीत आहे ना भाई. चला आता फडके रोडला. इथं आता सर्व खुलं चालत. हा इथं मिस्टर डी आय होता व ते डॉक्टर अग्रवाल खुल्ला आहे. आणि तिथं पुढं KFC खुल्ला होता. आता साईडला पिझ्झा हट पण खुल्ला आहे. साईडला पिझ्झा हट आहे, त्यांना काम चालू आहे अर्धा. एक खुल्ला आहे फक्त, दुसरे 2 बाकी आहेत. एक वाजले पण जास्त ऊन नाही. मग आज जवळ मला चालू आहे. जास्त ऊन पण नाही, असं हे पण नाही. मग नॉर्मल वेदर आहे, थंड थंड. हे बघ ना, इथंच आहे, एकच स्टेट इथंच आहे. ओके सो वी आर ऑन सर्विसच्या इथे. तो आहे का बघायला लागेल. पण मित्र भोंगे कुठे गेला मग. हे काय इकडे मगाशी स्ट्रेट गेलतो रे. 200 वाली मला 200 घ्यायची होती पहिले, नंतर बोललो मायलेज कमी 200 नाही घेतली. ही 200 cc मायलेज किती 25. पण यात डुअलचं ABS आहे, शोवाचं सस्पेन्शन आहे, मस्त आहे. आता आपला अपाचे बघून झाली आमची. अपाची कितीला रे? 167. आता जी माझी आहे नवीनवाली, त्याने असं दिलं सर्व करून. आता बघू चांग्याला बघू आता कितीला जाते. नाही पण तुला एवढं होते. पण चांग्याला बघू आता किती जाते. मला सोडतो तुझा बघा. घेतलेला. चला आता अपाची बघून झाली. तू कोणता येतोय बोल, तू कोणता देतोय? हा तू दे. चांग्याचा वडापाव देईल खायला. माझं एक मत आहे, जी बाईक घेणार ना तिच्यावर बसलं असं वाटलं पाहिजे काही चालवतोय. हां नाही चालवाल तर स्प्लेंडर पण चालू. गाडी आपल्याला मायलेज देणारी पाहिजे, पण फील पाहिजे ना. आपले काय ब्रेक दाबले. ठीक आता मी मेन कॅमेरा चालू केला आहे. म्हणजे वाईड अँगलमध्ये नाही शूट करत आहे. वाईड अँगलमध्ये स्विचच झाला आहे. बघू कसा येतो मेन कॅमेरामध्ये. त्याचा फील्ड ऑफ व्ह्यू नाही भेटणार, फक्त एवढंच आहे.
मेन कॅमेरामध्ये. तर बघू आमचा बाईक हंट झाला आहे आता. त्याच्या अंगावरती डिपेंड आहे कोणती बाईक घ्यायची आणि कोणतीला सूट होते आणि कोणती बजेटमध्ये पडते. FJ बघितली ती 160पर्यंत जाते. नंतर माझीवाली नवीनवाला मॉडेल आहे USD फोक्सवाला, तो बघितला तो जातो आहे 168पर्यंत. आणि पल्सर पण 165पर्यंत जाते. आणि एक्स्ट्रीम पण बघितले, एक्स्ट्रीममध्ये बसायला भेटलं ती पण जाते 170मध्ये. 150 to 170च्या मध्ये जातात गाड्या हो. त्याच्यावरती काय अपडेट असेल तर मी सांगेल. नंतर काढू मग आमची ट्रिप, बाईकर्सची ट्रिप. TVS घेतले बरेच आहे, TVSवाला ग्रुप होणार आमचा. बघूया मग आजच्या या मोटो ब्लॉगमध्ये. जास्त करून मोटो ब्लॉगच झाला आहे आजचा. आजच्या या मोटो ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि अजून असं काही कॉन्टेंट पाहिजे असेल मोटो ब्लॉगच्या रिलेटेड तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी भेटतो माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा जावळीकर आदित्य. बाय.